तुमचा पहिला प्रश्न आहे, खूप वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांना कोणता त्रास होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: अ. डोळे दुखणे, बी. ताप, सी. पोटदुखी, डी. खोकला. तुमचे योग्य उत्तर आहे अ. डोळे दुखणे. तुमचा दुसरा प्रश्न आहे, रोज कमी पाणी प्यायल्याने कोणती समस्या होऊ शकते? तुमचे पर्याय आहेत: अ. डिहायड्रेशन, बी. सर्दी, सी. ताप, डी. डोकेदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. डिहायड्रेशन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. थकवा आणि चिडचिड, बी. आनंद वाढतो, सी. उंची वाढते, डी. भूक कमी होते. तुमचे योग्य उत्तर आहे अ. थकवा आणि चिडचिड. तुमचा चौथा प्रश्न आहे, जास्त गोड खाल्ल्याने कोणता आजार होण्याचा धोका वाढतो? तुमचे पर्याय आहेत: अ. मधुमेह, बी. सर्दी, सी. ताप, डी. खोकला. तुमचे योग्य उत्तर आहे अ. मधुमेह. तुमचा पाचवा प्रश्न आहे, उन्हात जास्त वेळ फिरल्याने कोणता त्रास होऊ शकतो? तुमचे पर्याय आहेत: अ. उष्माघात, बी. सर्दी, सी. डोकेदुखी कमी होते, डी. झोप वाढते. तुमचे योग्य उत्तर आहे अ. उष्माघात. तुमचा सहावा प्रश्न आहे, पोटात जळजळ होत असल्यास घरगुती उपाय काय? तुमचे पर्याय आहेत: अ. थंड दूध प्या, बी. तिखट खा, सी. उपाशी रहा, डी. गरम तेल प्या. तुमचे योग्य उत्तर आहे अ. थंड दूध प्या. तुमचा सातवा प्रश्न आहे, केसगळती कमी करण्यासाठी काय करावे? तुमचे पर्याय आहेत: अ. पौष्टिक आहार आणि तेल मालिश, बी. कमी पाणी प्या, सी. झोप टाळा, डी. फक्त जंक फूड खा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पौष्टिक आहार आणि तेल मालिश. तुमचा आठवा प्रश्न आहे, वारंवार डोके दुखत असल्यास कोणती सवय कमी करावी? तुमचे पर्याय आहेत: अ. मोबाईल आणि स्क्रीन टाईम, बी. पाणी पिणे, सी. फळे खाणे, डी. झोप घेणे. तुमचे योग्य उत्तर आहे अ. मोबाईल आणि स्क्रीन टाईम. तुमचा नववा प्रश्न आहे, जास्त अंडी खाल्ल्याने काय जलद वाढते? तुमचे पर्याय आहेत: अ. वीर्य, बी. ताकद, सी. केस, डी. स्मरणशक्ती. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ताकद. तुमचा 10वा प्रश्न आहे, सर्दी झाल्यावर गरम पाणी पिण्याचा फायदा काय? तुमचे पर्याय आहेत: अ. कफ कमी होतो, बी. ताप वाढतो, सी. डोकेदुखी वाढते, डी. पोटदुखी होते. तुमचे योग्य उत्तर आहे अ. कफ कमी होतो. आता हा प्रश्न तुमच्यासाठी. अक्रोड खाल्ल्याने कोणता फायदा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. स्मरणशक्ती वाढते, बी. हृदय निरोगी राहते, सी. पचनशक्ती सुधारते, डी. केसांसाठी उत्तम. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. धन्यवाद.